ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसैनिकांचा मोर्चा आता निघतोय। संयुक्त मोर्चा आहे। या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की वातावरण निर्मिती झालेली आहे। धडक मोर्चा काढण्यात येतोय अन्यायाला गाडायला अशा आशयाचे बॅनर, पोस्टर्स, होर्डिंग जे ते संपूर्ण ठाण्यामध्ये आज पाहायला मिळते। आणि महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्या विरोधात आता शिवसेना आणि मनसे आक्रमक झालेली आहे। ही येत्या युतीची नांदी आहे का आणि या मोर्चाच्या माध्यमातून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे का? आताच्या घडीचा मोठा प्रश्न आहे। आपण पाहतोय महिला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आता घोषणाबाजीला सुरुवात झाली आहे। आजी या आंदोलनात सहभागी झालात, काय म्हणाल? या आंदोलनासाठी हा जो ठाण्यामध्ये भ्रष्टाचार माजलेला आहे, या बाप बेट्यांनी जे सगळं माझं मी ठाण्याचा मुख्यमंत्री, आता कुठे झोपलायस तू आणि तुझा पोरगा कुठे झोपलाय? आज घोडबंदरला जायला आम्ही 25 मिनिटात पोहोचत होतो। साधारण कापूरबावडी ते आनंदनगर पर्यंत जास्तीत जास्त 25 मिनिटं लागत होते। आता 1.5 तास सुद्धा आम्हाला पुरत नाही। 1.5 तास आता 2.25 तास आम्हाला कासारवडवली पर्यंत जातो। या भ्रष्टाचाराचं करायचं काय? या बाप बेट्यांचं करायचं काय? 2-2 हेलिकॉप्टर घेऊन फिरतोय। आमचे उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पण त्यांच्याकडे 4 व्हीलर शिवाय दुसरं काही हे नाही। आणि या बाप बेटाकडे 2-2 हेलिकॉप्टर कुठून आले? आता सीडी CBI हे कुठे गेले? आता कुठे झोपलेत? भाजप सरकार कुठे झोपले? यांच्याकडे सीडी कशी लागत नाहीये? यांना अटक कशी होत नाहीये? आम्ही पब्लिक याची वाट बघतोय। आजी तुमचे नाव काय? माझं नाव सुनंदा देशपांडे, माझं वय आहे 74। हां, मी एक धावपट्टू आहे। ठाणे वर्षा मॅरेथॉन मध्ये कुठे राहता? मी चंदनवाडी शिवसेना शाखा। हां, शिवसेना शाखा। त्रास होतो इथे ठाण्यामध्ये तुम्हाला? अतिशय त्रास होतो। इतक्या दिवस कधी त्रास झाला नाही, पण हे गद्दार सरकार जेव्हापासून आले तेव्हापासून आमचं जीणं हराम करून टाकलंय या बाप बेट्यांनी। तुमच्या काय समस्या आहे, काय म्हणाल? साहेब, ह्या ठाणा शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये एक हाती सत्ता आहे। बाप बेट्यांची सत्ता एक हाती म्हणावं लागेल, पण आज ह्या बाप बेट्यांनी संपूर्ण ठाणा महानगरपालिकेचं वाटोळं करून ठेवलेलं आहे। ज्यांना शिवसेना पक्षाने सर्व काही दिलं, कशाची कमी नाही। एक रिक्षावाला आज करोडो अब्जोचा प्रॉपर्टीचा मालक आहे, असाच आहे का? आणि असं असताना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांबरोबर आणि गद्दारी केली, यांना आता गाडण्याची वेळ आलेली आहे आणि दे ठाकरे ब्रँड म्हणतोय। आणि धडक मोर्चा काढताय, या धडक मोर्चाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, आयुक्तांना एक इशारा आहे की आता तरी सुधरा, नाहीतर शिवसैनिक मनसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। इशारा नाही साहेब, ही कृती आहे। आता गेले अनेक वर्ष आम्ही सण केलंय तुमचं, आता सण होणार नाही। जो महाराष्ट्राचा आवाज ज्याला ठाकरे ब्रँड म्हणून म्हणतो, ते ठाकरे ब्रँड एकत्र राहिलेला आहे। आणि हा जो ब्रँड बघताय ह्याची वज्रमूठ या गद्दारांना आणि ठाणे महानगरपालिकेचे गद्दार जे आहेत भ्रष्टाचारांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये आणि याची सुरुवात आहे। किती लोक आहेत जे या मोर्चामध्ये आता सहभागी होतात? किती लोक आहेत? हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये सर्व मराठी माणूस आणि ठाकरे यांना मानणारा जो वर्ग आहे सर्व एकत्र झालेले आहेत। आणि या बाप बेट्यांनी जो भ्रष्टाचार चालू केलेला आहे, जसा अनधिकृत बांधकाम, अनधिकृत ब्रिज, याचे जे पैसे गावून बाहेर जे बांधकामं त्यांनी चालू केलेले आहेत, यांच्या सर्वांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा मोर्चा आहे। आपण पाहतो या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या विरोधात मोर्चा आहे। मी माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला सांगेल की ही सगळी दृश्य दाखवावी, जेणेकरून लक्षात येईल की कशा पद्धतीचं आहे। या ठिकाणी मडके आणण्यात आलेले आहेत। ठाण्यात वाहतूक कोंडी, रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत। हो दादा, या ठिकाणी मडके घेऊन तुम्ही या ठिकाणी पोहोचलात? आमची ही महापालिका एवढ्या वर्षाची, एवढी जुनी महापालिका आहे, पण स्वतःचा हक्काचं एक धरण महापालिका देऊ नाही शकले। पाण्यासाठी आजही ठाणेकरांना वनवन फिरावं लागतंय। टँकरचं शहर म्हणून ठाणे ओळखायला जावं लागलं। हे मुक्त करण्यासाठी आम्ही आज इथे हंडे घेऊन निषेध करत आहे, मटके घेऊन निषेध करत आहे। नक्कीच त्रास होतो इकडे गाड्या चालवताना। काही मटका घेऊन तुम्ही आला, काय म्हणा? आम्हाला हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे। आज आम्हा कलवेकरांना पाण्याची भरपूर समस्या आहे, ती समस्या हे झालीच पाहिजे। दादा, तू हाताला प्लॅस्टर, डोक्याला पट्टी मारून आलाय, प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे, काय म्हणणं? माझा रस्त्याच्या खड्ड्यामुळे माझा अपघात झालेला आहे, त्या कारणाने मी इथे आंदोलनाला, माझ्या दादानी बँडेज करून मला आणलं उपचार करून, तर माझ्या हाताला आणि माझ्या डोक्याला लागलेलं आहे। कधी अपघात झाला? हे झाले मला अर्धा 1 तास झालेला असेल, अर्धा 1-2 तास।
आणि आज या आंदोलनात तू पण सहभागी झाला? हो, कारण म्हणजे अपघात झाला. कारण म्हणजे ॲक्टिवावरून पडलो गेलो मी खड्ड्यामध्ये, तर त्या कारणाने मला पायाला पण लागले, हाताला लागलं खड्ड्यामध्ये. आणि हे माझं एकट्याचं नाही आहे, अनेक लोकांचे असे अपघात झालेले आहेत. नक्कीच. तर आपण पाहतो या ठिकाणी अपघात झाले म्हणतायत आणि त्यामुळे बरेचसे लोक आहेत, बरेचसे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे आंदोलनाचे जे कांगोर आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक बॅनर या ठिकाणी तुम्ही घेतला आहे, एक बॅनर या ठिकाणी घेतला आहे. मी माझ्या कॅमेरामॅन योगेश गुरवला पण सांगेल की दाखवावे की कशा पद्धतीची कामं या ठिकाणी सुरू आहे आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो असा आरोप ते करतायत. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. मोर्चाला आता अवघ्या काही वेळात या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतन या ठिकाणी हजारोच्या संख्येनं शिवसैनिक मनसैनिक दाखल झाले आहेत आणि ठाणे महानगरपालिका कार्यालयापर्यंत जे आयुक्तांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी हे जाणार आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एक पोस्टर घेऊन काही लोक आलेले आहेत आणि ड्रेनेज चेंबरमध्ये पाण्याची पाईपलाईन म्हणतायत. त्यासोबत गटार बांधण्यात स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर आहे. सुस्थितीत असलेला रस्ता खोदून बिलं लावण्याचं काम चालू आहे. त्यासोबतच रोडच्या गटारावर गाळ व मल न काढता स्लॅब टाकून गटार पूर्ण केला. कुठे चालले हे सगळी कामं? हे सर्व आमच्या वार्ड क्रमांक 13 मध्ये झालेले आहेत. आजुरीमध्ये 13 मध्ये आणि 22 नंबरचा जो हे रस्ता बनवला गेला आहे त्याच्यामध्ये गटार जे बांधले आहेत त्या गटाराचे आत्मी जे मळ आणि हे होती माती होती ती काढली गेलेली नाही आहे आणि असेच वरच्यावर गटार बांधले त्याचे बिल पास केलेले आहेत. आपण पाहतोय की आता महानगरपालिकेच्या घोटाळ्याचे काही पुरावे घेऊन फोटो घेऊन हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. महिला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवसेनेच्या मनसेनेचे कार्यकर्त्यांच्या ठाकरे बंधू आगे बढो अशा घोषणा सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकू येत आहेत एकंदरीतच. आणि त्यामुळे नेमकं आता हा मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच या मोर्चाला अवघ्या काही वेळात सुरुवात होते आणि महाविकास आघाडीचे नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. महानगरपालिका काही याबद्दल संज्ञान घेणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.